लेट कम्युनिटीज लीड, समुदायाने नेतृत्व करावे, हे घोषवाक्य घेऊन आपण एड्सची लढाई लढत आहोत। एड्स विषयीची लढाई लढण्यासाठी फक्त सरकार, डॉक्टर किंवा संस्था यांनीच नाही तर लोकांनी, समुदायांनी स्वतः पुढे येऊन नेतृत्व करावे असा संदेश दिला जात आहे। याच लढाईविषयी आणि या आजाराविषयी आज आपण जाणून घेणार आहोत, कारण आज आहे 1 डिसेंबर, जागतिक एड्स दिन। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी नवीन आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिन विशेष भाग 336, पॉवर्ड बाय GoPrac.com। सुरुवातीच्या काळात जगभर एड्स विषयी जागरूकता फार कमी होती, म्हणूनच एड्स विषयी जनजागृती करण्याकरिता 1988 पासून WHO ने जागतिक पातळीवर एड्स विषयी जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली। एड्स या जीवघेण्या आजाराबद्दल जगभरात जनजागृती करणे, या आजाराने मरण पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहणे आणि HIV ने बाधित लोकांसाठी पाठिंबा दर्शवणे हा या दिवसाचा उद्देश आहे। संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचे घोषित केले। एड्स म्हणजे एक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम, एक्वायर्ड संसर्गजन्य, इम्युनो रोगप्रतिकार शक्ती, डेफिशियन्सी कमतरता, सिंड्रोम अशा लक्षणांचा समूह जो एका विशिष्ट आजाराकडे निर्देश करतो। एड्स हा HIV या विषाणूमुळे होणारा एक गंभीर आजार आहे जो शरीरातील रोगप्रतिकार शक्तीला कमकुवत करतो। त्यामुळे शरीर इतर आजार आणि संसर्गाशी लढू शकत नाही। HIV आणि एड्स यामध्ये फरक आहे। HIV हा विषाणू आहे, तो शरीरात प्रवेश करतो, तर एड्स हा संसर्गाचा सर्वात गंभीर टप्पा आहे। एड्सच्या आजारात जेव्हा रोगप्रतिकार शक्ती अत्यंत निकामी होते, त्यामुळे सामान्य संसर्ग आणि कर्करोगासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात। शरीरातील CP4 पेशींची संख्या 200 पेशी MM3 पेक्षा कमी होते। न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात। एड्स असुरक्षित लैंगिक संबंधातून, संक्रमित रक्त व सुई यामुळे, संक्रमित आईकडून बाळाला गर्भावस्था प्रसूती किंवा स्तनपानाच्या वेळी निर्जंतुकीकरण नसलेली उपकरणे वापरून शरीरातील छिद्रे पाडल्यास किंवा टॅटू काढल्यास संसर्ग होऊ शकतो। पण एड्स बाधित व्यक्तीला हात मिळवल्याने किंवा स्पर्श केल्याने, मिठी मारल्यामुळे, शिंका किंवा खोकल्यामुळे एड्स हा आजार पसरत नाही। सध्या एड्सवर कोणताही उपाय नाही, पण त्यावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत। अँटीरेट्रोव्हायरल थेरपी ART सारख्या उपचारांमुळे विषाणूंचे प्रमाण कमी करता येते, व्यक्ती सामान्य जीवन जगू शकते। या उपचारामुळे HIV एड्स मध्ये विकसित होण्यापासून रोखता येते। एड्सवर जनजागृती व उपचार करण्यासाठी जॉईंट युनायटेड नॅशनल प्रोग्राम ऑन HIV एड्स, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, युनिसेफ, रेड रिबन क्लब, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट NARI पुणे यासारख्या संस्था, त्याचबरोबर हमसफर ट्रस्ट, नाज ट्रस्ट, पॉझिटिव्ह पीपल नेटवर्क यासारख्या स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत। एड्स बद्दल घाबरून न जाता त्यापासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये, नागरिकांमध्ये आपण जनजागृती केली तर एड्सच्या विळख्यातून आपण जगाला सोडवू शकतो। आणि याच जनजागृतीचा भाग म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। असेच आरोग्याशी निगडीत वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा, Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत राहा कल्लाकार दिन विशेष, पॉवर्ड बाय GoPrac.com।